नमस्ते कर्जतकर, मी संपादक देवा खरात, न्यू महाराष्ट्र न्यूज। आज कर्जत या ठिकाणी आपण ही जी महत्त्वपूर्ण बाईट बनवत आहोत, या बाईटचं औचित्य असं आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत या ठिकाणचे जे सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे, या बांधकाम विभागाच्या मार्फत राक्षसवाडी बुद्रुक श्रीराम वस्ती या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। श्रीराम वस्ती या ठिकाणी कशा स्वरूपाचा भ्रष्टाचार झालेला आहे, कशातून भ्रष्टाचार झालेला आहे ते आपण तुमच्यापर्यंत मांडणार आहोत। मांडण्याचं एकच तात्पर्य आहे की तिथली श्रीराम वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी आहे, ती प्राथमिक शाळा इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत आहे। त्या श्रीराम वस्तीवरल्या शाळेवरती पीविंग ब्लॉकचे कामकाज पीविंग ब्लॉकचं काम 1 ते 2 महिन्यापूर्वी पूर्ण झालेलं आहे आणि ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत स्थानिक आमदार निधीमधून ते काम त्या श्रीराम वस्ती शाळेला देण्यात आलेलं आहे। आणि येत्या 6 तारखेला या कर्जत तालुक्याचे आमदार रोहित दादा पवार हे उपस्थित राहणार आहेत आणि याच उपस्थितीला मी अनुसरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे। आमरण उपोषणातून जर मला न्याय भेटला नाही तर कर्जतचे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये जाऊन मी स्वतः पॉइझन घेऊन आत्महत्या करणार आहे। कारण आमच्या श्रीराम वस्तीवरती जे 4,21,000 रुपयाचे जे काम आलेलं आहे, त्या कामामध्ये एकदम अशी निष्कृष्टता दिसून आलेली आहे आणि मी स्वतः त्या श्रीराम वस्तीवरती राहायला असल्यामुळे ते काम सर्वस्व माझ्या समोर झालेलं आहे। त्यामुळं मी कुठल्याही ह्याच्यात म्हणजे माझ्या मनात आकस न ठेवता ह्या मी भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे। याची थोडी गांभीर्यता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी याची गांभीर्यता घेण्यात यावी आणि या विषयाकडे कानाडोळा न करता येत्या सोमवारी दिनांक 6/4/2026 रोजी मी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहे आणि हा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे। मला आमच्या राक्षसवाडी गावामधून राजकीय नेत्यांची धमकी येत आहे। ते म्हणतात की तू पैशासाठी करतो, तुझ्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि तुला आम्ही संपवून टाकू। अशा प्रकारे दलित पत्रकारांना आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करणाऱ्या अशा पत्रकारांना जर धमकी येत असेल आणि कुठलाही न्याय भेटत नसेल, जर कुठलीही त्यात म्हणजे तफावत दिसत असून पण कुठलाही न्याय भेटत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे। येत्या 6 तारखेला मी डबल त्याच वाक्याचा पुनरुच्चार करीन। 6 तारखेला मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये उपोषणाला बसणार आहे आणि जर मला न्याय नाही भेटला तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे पुढील प्रक्रिया करणार आहे। गेल्या कित्येक दिवसापासून या विषयामध्ये मी विचार करत होतो की कुठलाही मला प्रतिसाद दिलेला नाही, कुठल्याही माझी विचारपूस केलेली नाही, कुठल्याही कामाची पाहणी केलेली नाही, मला कुठलाही रिस्पॉन्स भेटला नाही। त्याच्यामुळे ही महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या पुढे ही बातमी मांडण्याचा प्रयत्न करत आहे।